रिफायनरी हा प्रकल्प होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी आवश्यक आहे, नारायण राणे यांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचं नाव लवकरच जाहीर होईल. या 2-3 दिवसात भाजपची सर्व नावं जाहीर होतील. नारायण राणे उमेदवार असतील की नाही ते मी सांगू शकत नाही. हा मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल. पक्षाचा नेता म्हणून मी सध्या फिरतोय. आमच्याकडे आदेश देत नाहीत, नावं जाहीर होतात. अब की बार मोदी 400 पार हा देशवासियांचा मूड आहे. रिफायनरी आम्ही करणारच. हा प्रकल्प होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांचा रिफायनरीला विरोध हा राजकीय आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची पण तीच अपेक्षा आहे. काय सांगाल? काय नाही सांगणार मी. परत तुम्ही असा प्रश्न मी काय पक्षाने दिली तर मी लढवणार, आणि त्या अगोदर कोणाला जरी दिली तरी वातावरण एक बीजेपीचं करावं म्हणून मी फिरतोय. सर, आता एक चर्चा आहे की तिकीट हे फक्त तुम्हालाच मिळणार म्हणून एक चर्चा आहे. काय सांगाल? तुमच्या तोंडात साखर पडून चांगली गोष्ट आहे ना. शिंदे गट पण काही जागांवरती महाराष्ट्राचा दावा करतो आहे. हे तू असे प्रश्न मला विचारतो. मी कमिटीत आहे, ते निर्णय तिकडे घेत आहेत आणि अमित भाई घेत आहेत. आम्हाला जवळ फक्त निर्णय काढणार. आम्ही याच्यावर मत व्यक्त करू शकत नाही. पक्षाच्या निर्णयावर कोण घेणार कोण याच्यावर बोलू शकत नाही. एकनाथ खडसे सुद्धा परत एकदा भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुमचे जुने सहकारी. मी आता जातो. काय संबंध रे आता एकनाथ खडसे विडसेचा? मी आता ह्या पक्षाच्या त्यांना घ्यावं का सोडावं आहे कमिटीमध्ये. हे दिल्लीचे लोक ठरवतील ना, ज्यांना तो भेटला तिथे. काय संबंध आहे? तू या रत्नागिरीमध्ये सगळे काही प्रश्न नाही आहे. सगळे इथले पूर्वीचे खासदार आमदार आबाद ठेवलं आहे. असं तुम्ही म्हणजे वेगळेच प्रश्न विचारता. सगळं रत्नागिरीसाठी लोकसभेच्या उमेदवाराला विचारावं असा काही प्रश्न नाही तुमच्याकडे. जर आपल्याला तिकीट मिळालं तर लोकसभेचे उमेदवार म्हणून आपण जर निवडणूक लढवणार, काय विजन असेल आपलं? विजन असेल जे मी सांगितलं. खरं म्हणजे सगळे मुद्दे मी कव्हर केलेले आहेत. मी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी परिस्थिती मी निर्माण केली, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य एक दर्जेदार आहे. त्याशिवाय खाजगीरित्या मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, महिला भवन, अनेक व्यवसाय, आश्रम सिनियर लोकांसाठी, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि आज पर कॅपिटा इन्कम 2.5 लाख आहे सिंधुदुर्गाचं. आता येणाऱ्या 3 वर्षात 3.5 लाख करण्याचं माझं मानस आहे. मी इथे खासदार झालो तर इथल्या लोकांना रोजगार मिळवून देणं, छोटे छोटे उद्योगधंद्यात इथे स्थानिक लोक यावेत, उद्योगधंदा करावा, स्वतः उद्योजक बनवून दुसऱ्यांना नोकऱ्या द्याव्या. हे मोदींची आम्हाला शिकवण आहे. त्याची पूर्तता या रत्नागिरी जिल्ह्यात करीन. इन्फ्रास्ट्रक्चरचं काय, शैक्षणिक आरोग्याची दशा काय, या सगळ्यात सुधारणा होईल. याच्यात तडजोड होणार नाही. रत्नागिरी पण महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे, नावात रत्न आहे, त्या रत्नासारखा चमकेल अशी परिस्थिती निर्माण करेल. 10 वर्षाची चूक केली ती परत एकदा चूक करू नका असं मी म्हटलं. हो, मोठी चूक आहे, गोड चूक आहे. रिफायनरी जगात रिफायनरी नाही. 3 लाख कोटी इथे येणार. काय यांना पैसे दिले, मातोश्रीत पैसे दिले काय सगळे प्रोजेक्ट चालतात कुठलेही? कळलं ना. मी बाकीचं नंतर बोलू ना. खासदारांमुळे गेल्या 10 वर्षामध्ये रत्नागिरीचा विकास खुंटला आहे का? हो, खुंटला नाही. त्याने काय केलं मला सांगा. एक तरी नवीन प्रोजेक्ट आणला का? आणण्यासाठी प्रयत्न केला का? येणाऱ्या प्रोजेक्टला बाबा हा यावा, पण त्यासाठी बाबा आम्हाला इथे पर्यावरणाचं कुठला धोका नको, अशी मशिनरी असावी वगैरे काय सूचना कधी करतो? त्याने नाही, आमदार नाही, त्याचा पक्ष नाही. आता पक्ष अधोगतीकडे चालला आहे. हो, 5 खासदार राहिलेत, 5 आणि 16 आमदार. या निवडणुकीनंतर 6 आमदार राहणार, 10 आता आहे शिंदे जिंदाबादकडे. लवकर विनायक राऊत म्हणतात तुम्हाला जर तिकीट दिली गेली, उमेदवारी दिली गेलं, त्यांच्यासाठी निवडणुकी सोपी राहील असं म्हणतात. म्हणायला काय, म्हणून तर आज कार्यकर्त्यांचं ओपिनियन घ्या. सोपी ते लढ ना म्हणा. बोलतो कशाला? लढ ना जरा, लढ. बघूया ना आता कोणा काय सोपी का कठीण ती.
हेच तर बोलायला बरं आहे, आपलं SOP आहे, आणि तुम्हाला दाखवायला बरं राणे ना कठीण जाणार असं म्हणतो. तुम्ही टपलेलेच आहे दाखवायला. जे काय मोदीसारखा माणूस देशात एवढं परिवर्तन करतोय, जगामध्ये भारताचं नाव केलं, विकसित देश आणि अर्थव्यवस्थे में 5वा आणि 3रा क्रमांक आणू पाहताय. त्याने 54 योजना दिल्या, त्यांचं कौतुक न करता या लोकांच्यासाठी मला प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं पण नाही. मी थांबलो, पहिल्यांदा आलो, बोलो आपण भेटून जावं. असे प्रश्न असतील ना, नुकोदेंची नावं घेणार असाल, माझ्याकडे उत्तर नाही. मी निवडणूक मला उमेदवारी मिळाली अशी लढवेन की परत माझ्या समोरचा उमेदवार निवडणूक भविष्यात लढवणार नाही.